I don't know about much, but I have a little things about him to introduce to you. मला जास्ती काय माहिती नाहीये पण थोडी बहुत जी माहिती आहे मी ते तुम्हाला सांगतो. And first of all, his name is Pastor Krupa. आणि पहिल्यांदा त्यांचं नाव आहे पास्टर कृपा. He has a father and mother. त्यांना एक आई वडील आहेत. His father is a pastor, त्यांचे वडील पास्टर आहेत. and his mother is helping to his father in ministry. व त्यांची आई जी आहे ती पास्टरना मदत करते. They are two brothers. ते दोन भाऊ आहेत. One is he's one and second is also a pastor. हां हे एक आहेत आणि त्यांचे जे दुसरे भाऊ आहेत ते देखील पास्टर आहेत. And he have a own ministry. आणि त्यांची स्वतःची मिनिस्ट्री आहे. And God is using him to so many places. आणि परमेश्वर त्यांचा खूप ठिकाणी उपयोग करत आहे. Not only in India, फक्त भारतामध्ये नाही, but out of the India also God is using him. भारताच्या बाहेर देखील परमेश्वर त्यांचा उपयोग करत He has आहे. a one wife, त्यांना एक पत्नी आहे, 2 children, दोन लेकरं आहेत, both are boys. दोन्ही मुलं आहेत. One is a 5th standard, second is a 1st standard. मोठा मुलगा जो आहे तो फिफ्थ स्टँडर्ड म्हणजे 5वीत आहे आणि लहान मुलगा आहे तो 1लीत आहे. Yesterday we blessed for his word काल संध्याकाळी आम्ही खूप आशीर्वादित झालो त्यांच्या वचनाद्वारे. because कारण he cleared about the word of God, कारण तो वेळ हा देवाच्या वचनासाठीचा होता. and he said yesterday, त्यांनी काल सांगितलं word of God is a hammer. वचन हे हातोडी आहे. Word of God is a hammer. देवाचं वचन जे आहे ते हातोडा आहे. He corrects us. त्यांनी बरोबर बोलले. Word of God is a lamp. देवाचं वचन हे एक दिवा आहे. Word of God is a honey. देवाचं वचन हे एक मध आहे. Word of God is a living word. देवाचं वचन हे एक जिवंत वचन आहे. Hallelujah! Hallelujah. Praise the Lord. Praise the Lord. And I don't want to take up much time. I request to him to come forward, and as he come forward, I request all to stand up in the presence of the Lord. मी जास्त वेळ घेत नाहीये. मी त्यांना पुढे बोलवतो. आपण मंडळीच्या या नात्याने आपण Wow! And I request brother Vikas to come forward. Brother Vikas to come forward, and hand over the shawl. मी ब्रदर विकासांना पुढे बोलवतो. ते त्यांना सत्कार करतील शाळेचे बुके देऊन. Wow! And we are going to take our flowers. The starter will say, come forward and please be seated. That's all. खाली बसून घेऊया. मी असं संदेश द्यायला मला आवडेल. Greetings in the mighty name of our Lord and Savior Jesus सर्वांना Christ. प्रभू येशू ख्रिस्ताच्या महान आणि अद्भुत नावामध्ये शुभेच्छा सकाळी देत All आहोत. the glory and honor to the name of the Lord Jesus Christ. सर्व गौरव सामर्थ्य प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाला मी देत He is आहे. the God who can glorify. ही तो एक असा परमेश्वर आहे की जो गौरवासाठी He सन्मान is only पात्र the आहे. God who can do anything in our तो lives. असा देव आहे की जो तुमच्या जीवनामध्ये काहीही करू शकतो. Oh, Rika, I really feel the presence of God. आणि मला खरोखर आज सकाळी अनुभव होता देवाच्या सामर्थ्याचा. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Thank you, Father. धन्यवाद पित्या. We will pray 1 minute. आणि व्यवस्था आपण आपले डोळे बंद करूया. काही क्षण आपण प्रार्थना Father, we करूया. want to thank you, Lord, praise you, Lord. पवित्र स्वर्गातील महान अशा परमेश्वर पित्या आम्ही तुला धन्यवाद देतो Father, we सकाळी. pray that you use your man of God and explain what exactly they need in their life in the name of Jesus. प्रभू येशू आम्ही तुला धन्यवाद देतो आज सकाळी की आज जे तुका तुझ्या लोकांच्या जीवनामध्ये खेळ करत आहे. And I pray, Father, you touch everybody in the name of Jesus. आणि म्हणून आज सकाळी पित्या आम्ही प्रार्थना करत आहे की आज प्रत्येकाला येशूच्या नावामध्ये स्पर्श कर. Every disturbance, I remove it in the name of Jesus. प्रत्येक अशा अडचणी त्याच्या जीवनातून निघून जाऊ दे. And I pray that, Lord, use
your servant mighty way. आणि म्हणून आज सकाळी प्रभू तुझ्या सेवकाला महान रीतीने तू वापर. In Jesus' mighty name. येशूच्या महान नावामध्ये वापर. Hallelujah. आमेन. हालेलुया. Say hallelujah. हालेलुया. Are you ready to hear the word of the Lord? तुम्ही आज सकाळी देवाचं वचन ऐकण्यासाठी तयार आहात काय? If you want to hear the word of the Lord, जर तुम्ही तयार असाल, I want to do something now. मला आज सकाळी काहीतरी करू द्या. All the second row come here. सर्व जे पुढचे मागचे दोन हे दोन जण आहेत ना इकडे, Fill the gaps. हे जे गॅप झालेले ते भरून You know द्या. what happened? Matthew chapter 5 we see. तुम्हाला माहिती का काय घडतं मत्तेच्या 5व्या Where अध्यायामध्ये? God says, you know, त्याला देव म्हणतो ना, let's go now. मत्ते कृष्णवर्तमानाच्या 5व्या अध्यायाकडे आपण जाऊया. I'm just remembering that word, you know. Matthew chapter 5. मत्ते कृष्णवर्तमानाच्या 5व्या अध्यायाकडे आपण जाऊया. He says, वर्ड्स and chapter 5 verse 1 he says, मत्ते 5 आणि 1 असे सांगतं, and Jesus saw the multitude and he went to the mountain and he was set, his disciple came unto him. आणि मत्तेचा 5वा अध्याय आणि पहिल्या वचनामध्ये असं तुमचं वचन सांगतं की तेव्हा त्या लोक समुदायाला पाहून तो डोंगरावर चढला. येशू व तो खाली बसल्यावर त्याचे शिष्य त्याच्या जवळ आले. मग तो तोंड उघडून त्याला There you see, he said, त्यांनी पाहिलं की ते बसले होते. before the preaching, I am setting your mind and your soul to hear the word of the Lord. सुरुवात करण्याच्या आधी मला तुम्हाला सांगू दे की तुमचं मन आणि तुमचं विचार आणि तुमचं हृदय घराकडे राहून देऊ नका, इथं ठेवा. God is going to talk to each and every one of us. म्हणून आज सकाळी देव प्रत्येकाशी वैयक्तिक रीतीने प्रत्येकाच्या प्रॉब्लेम वरती बोलणार आहे. God is going to talk to each of us directly, like a man to man, you know. woman. म्हणून आज सकाळी देव प्रत्येकाशी वैयक्तिक रीतीने बोलणार आहे. Praise the Lord. Hallelujah. Praise the Lord. Hallelujah. Hallelujah. Say hallelujah. 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 Today we want to talk about how the church is look like. How the church look like. आणि आज मला तुमच्याशी या विषयावरती बोलायचं की चर्च हे कसं असलं पाहिजे. You know what is actually church now? तुम्हाला माहिती आहे का चर्च हे मूळतामध्ये काय आहे? Many people will think church is a big building. बरेच लोक विचार करतात की मंडळी म्हणजे चर्च म्हणजे एक मोठी इमारत असेल. Many people will think church is a big temple, you know, that carries such a people crowd that called as church. आणि मग बरेच लोक म्हणतात की त्या ठिकाणी खूप गर्दी आहे आणि खूप मोठे असं ते मंदिर बांधलेलं आहे चर्च म्हटल्यानंतर, आणि मग काही लोकांना असं वाटतं की ते चर्च आहे. But what is a church? पण काय चर्च आहे? Church is a body of Christ. मंडळी हे काय? मंडळी हे ख्रिस्ताचं शरीर आहे. Church is not a building, but it is gathered together. Who is gathered together in His name? God is there. That is what called as church. मंडळी म्हणजे हे लक्षात ठेवा की हिची मोठी अशी गोष्ट नव्हे. मंडळी म्हणजे ज्या ठिकाणी दोघं किंवा तिघं त्याच्या नावामध्ये म्हणजे येशूच्या नावामध्ये एकत्र येतात ती म्हणजे मंडळी होय. Small group of people called as a church. You know, they come together. That there will be a church. एखाद्या छोट्या गटाला पण आपण चर्च म्हणू शकतो. You know, you may be sitting in some place and gather together and worship the Lord. That's called as a church. जर तुम्ही काही ठिकाणी जर तुम्ही 2-3 किंवा काही लोक त्या ठिकाणी एकत्र भेटले तर त्या ठिकाणी तुम्ही आराधना करतात ते म्हणजे चर्च. Mind you, when you gather together in the name of the Lord, they will call it a church. म्हणून समजून घ्या ज्या ठिकाणी तुम्ही एकत्र येता देवाची आराधना करतात ते म्हणजे चर्च होय. But when you gather together and have a food and drinks or fun time together, that's not called as a church. म्हणून समजून घ्या की काही वेळेस असं तुम्ही म्हणता की नाही चला माझे ब्रदर आलेले, माझे भाऊ आले, माझे सिस्टर आले आणि चला आपण मस्त बिर्याणी केली, छोटा धमसा मांडलेला आहे, वॉटर बिटर सगळं चाललंय, तुम्ही म्हणता की नाही आम्ही चर्च आहे, चर्च मध्ये एकत्र, ते म्हणजे चर्च नव्हे. But whoever one or two together in His name, पण समजून घ्या की जे त्याच्या नावामध्ये फक्त येशूच्या नावामध्ये 2 किंवा 3 God will be there and He will answer our prayers, answer our supplications. आणि देव तिथं आहे तुमच्या आराधना ऐकण्यासाठी, तुमच्या आराधनेला महत्व देण्यासाठी, तुमच्या प्रार्थना ऐकण्यासाठी आणि प्रार्थनेला उत्तर देण्यासाठी. 1 Corinthians chapter 12 verse 13. कोरिन्थीकरांचं पहिलं पत्र याचा 12 अध्याय 13 वचन वाचा. Let's go to 1 Corinthians chapter 12 verse 13. कोरिन्थीकरांचं पहिलं पत्र याचा 12 अध्याय 13 Holy वचन Spirit, वाचा. are we baptized in a body, one body, through we be Jewish, Gentiles, where we were born or free?
and have made all made to the drink in the one spirit. कारण आपण यहुदी असू किंवा हेलेनी असू, गुलाम असू किंवा स्वतंत्र असू, एक शरीर होण्यासाठी आपल्या सर्वांना एका आत्म्यात बाप्तिस्मा मिळाला आहे आणि आपण सर्व एकाच आत्म्यात संचरित झालेलो आहोत. Hallelujah. हालेलुया. Say hallelujah. हालेलुया. Did you read that? तुम्ही ते वाचलं का? 12:13. 12-13. Let's all together we'll read one. आणि आपण सर्वजण एकत्र वाचूया. Let's go on read. Okay, read. आपण सर्वजण एकत्र वाचूया. करिंदकरांचं पहिलं पत्र 12-13 वचन तुमच्याकडे नसेल, शेजारी पहा आणि एकत्र आपण बघूया. Oh, let's read. आपण एकत्र वाचूया मराठीमध्ये. मी तुमच्यासाठी वाचतो. Let us read now. Yeah, okay. एकत्र वाचूयात आपण 1 करिंद 12-13. 1, 2, 3 स्टार्ट. कारण आपण यहुदी असू किंवा हेलेनी असू, गुलाम असू किंवा स्वतंत्र असू, एक शरीर होण्यासाठी आपल्या सर्वांना एका आत्म्यात बाप्तिस्मा मिळाला आहे आणि आपण सर्व एकाच आत्म्याने संचरित झालो आहोत. Here we see इथं आम्ही पाहत आहे we were immeasured and mingled into one single body. समजून घ्या आपण एक शरीर आहोत And no matter of our status, आणि समजून घ्या आपण एक शरीर आहोत. हे महत्व ठेवत नाही की तुमची जागा काय आहे, No matter- तुमचं पद काय आहे. no matter of the what kind of caste you are, what kind of riches status you have, समजून घ्या तुम्ही कोणत्या जाती धर्मातून आलेला आहात किंवा कुठली तुमची भाषा आहे But we are- किंवा तुम्ही किती श्रीमंत आहात, किती गरीब आहात किंवा कुठल्या भाषेचे तुम्ही आहात, हे महत्व ठेवत नाहीये ज्यावेळेस तुम्ही एकत्र but we येता. are one in Christ. पण समजून घ्या त्यावेळेस आपण ज्यावेळेस आम्ही एकत्र येतो But we gather त्यावेळेस together. आपण एक ख्रिस्ताचं And we शरीर have together in असतो. His name. There is a spirit that is only one spirit, that is the Holy Spirit. म्हणून समजून की ज्यावेळेस आपण एकत्र येतो आणि त्या ठिकाणी जो आत्मा असतो ना, तो आत्मा म्हणजे पवित्र आत्मा असतो. So church must be like a holy church. म्हणून मंडळीने पवित्र, समजून घ्या, मंडळीनं स्वतः पवित्र असणं फार I am गरजेचं telling आहे. you, church must be a holy church. म्हणून समजून घ्या देवाची इच्छा आहे की मंडळीने त्याच्या बघून त्याच्या पद्धतीने पवित्र असणं When गरजेचं I was आहे. traveling from Andhra to here, I was asking God, Lord, what should I speak? आणि ज्यावेळेस मी आंध्रामधून या ठिकाणी आलो ना, देवाला प्रार्थना करतो की प्रभू आज या मंडळीशी मी काय बोलू. If you are a man of God, I want to tell you, जर तुम्ही देवाचे लोक आहात तर मला असं whenever तुम्हाला you go सांगू any दे. place, ज्या ठिकाणी तुम्ही जाता, ask the Lord what you have to preach over there. ज्या ठिकाणी जर तुम्हाला देवाने संदेश देण्याचं जर दान दिलेलं असेल तर तुम्ही एखाद्या ठिकाणी जात असाल तर देवाला मागा की प्रभू त्या ठिकाणी काय बोलू. Whatever God says, when we hear that, when we preach that, that will be a blessing for other people. आणि हे समजून घ्या ज्यावेळेस देव आम्हाला एका कानात सांगतो आणि ज्यावेळेस आम्ही ते बोलतो त्यावेळेस देव त्या वचनाच्या द्वारे अनेक So, my dear brothers and लोकांना sisters, I want to tell you, the church must be a holy church. म्हणून समजून घ्या माझ्या भावा बहिणींनो, आज सकाळी देव आपल्याला सांगत आहे की मंडळी हे पवित्र असणं गरजेचं आहे. Church must be a holy church. मंडळी ही पवित्र असणं गरजेचं आहे. And also, church must be a Holy Spirit filled church. आणि असं मंडळी असणं गरजेचं आहे की पवित्र आत्म्याने भरलेली मंडळी Yesterday असणं. night we heard, right? Acts chapter 2. Let's go to Acts chapter 2. जसं काल मी बोललो प्रसिद्धांच्या दुसऱ्या अध्यायावर, Acts chapter 2. प्रसिद्धांची कृत्याचा दुसरा There is अध्याय only one word that we find in that. आणि एकच त्यातलं शब्द आपण, एकच वचन आपण त्यातलं पाहणार आहोत. प्रसिद्धांची कृत्य दुसरा अध्याय, Acts chapter 2 verses 1. पहिला अध्याय, दुसरा अध्याय आणि And when the दुसरा अध्याय day of पहिलं Pentecost वचन. fully come and they get together in one place, in one name, for one God. आणि ते जे लोक होते ते एका नावामध्ये, एका देवामध्ये, एका उद्देशामध्ये एकत्र आलेली They ती were लोक all, होती. they were all in one place. Then the Holy Spirit came on them. मित्रांनो पहा, ती जी लोक त्या ठिकाणातल्या अध्यायामधले जी लोक होती ना, त्यांचा उद्देश एक होता आणि एका उद्देशाने ते एकत्र आले When you होते. have a oneness in your आज heart, सकाळी किंवा या मंडळीमध्ये येण्याचा तुमचा एकच उद्देश आहे का? एकच, only one. Holy Spirit will work in your life. जर एकच उद्देश असेल ना तर पवित्र आत्मा तुमच्या We are all कार्य one. करणार आहे. We are all one. आपण सर्वजण एक आहोत. We may be doing a different kind of jobs, कदाचित आम्ही सर्वजण वेगवेगळ्या प्रकारचे कामं करत different kind आहोत. of works we may be going to every day, प्रत्येक दिवशी आपण कामाला जातो. but we are one in Christ. पण आपण जरी आपण वेगवेगळे असलो तरी आपण All ख्रिस्तावर एक together. आहोत. There we see Acts chapter 2. They all together they came
and sit in the place, and they are sitting for what? पहा प्रश्नाची कृत्य दुसरा त्या पहिल्या वचनामध्ये असं लिहिलेलं आहे की त्यांचा उद्देश भेटण्याचा They हेतू होता. came and sit in the prayer for what? To pray. समजून घ्या त्यांचा भेटण्याचा उद्देश काय होता की यायचं बसायचं त्यांचा उद्देश होता प्रार्थना There करायची. are so many people, they will not come and pray. They will not, there are so many people, they will come and not pray. बरेच लोक येतात आणि ते प्रार्थना करत नाही. They will come and speak something. ते येतात आणि काहीतरी बोलून They जातात will come and speak about the political things. आणि ते काहीतरी जे राजकारणाच्या गोष्टी आहेत त्या बोलून जातात. Sadly, even in the churches, even the believers, even the pastors, even the Christian workers, men and women of God, when they come together, they are not praying, but they are speaking about the equality, world, and what is the political status right now. बरेच वेळेस अशी घटना आम्हाला पाहायला मिळते की जे मंडळीचे पालक, मंडळीचे लीडर, पुढारी, डीकन, सगळे जे मेंबर्स आहेत ते ज्यावेळेस एकत्र येतात ना त्यांच्यामध्ये प्रार्थना देवाच्या वचनावरती डिस्कशन होत नाही किंवा विचारसरणी होत नाही. तर ते वाईट ज्या गोष्टी आहेत, वाईट ज्या गोष्टी आहेत, चुकीच्या आहेत त्याच्यावरती ते डिस्कस करत We have बसतात. to talk about the word of the Lord. आपण देवाच्या वचनावर बोललं We have to पाहिजे. think about the word of the आपण Lord. देवाच्या वचनावर बोललं We पाहिजे. have to meditate the word of the Lord. आपण देवाच्या वचनावर मनन केलं We पाहिजे. have to understand the word of the Lord. देवाचं वचन आपण एकत्र आल्यानंतर समजून Yesterday I was telling, word is your power. म्हणून मी रात्री सांगितलं की The word वचनामध्ये carries the power of सामर्थ्य आहे. God. ते वचन देवाचं सामर्थ्य घेऊन When you जातं. read the word of God, heavens will come down. म्हणून समजून घ्या ज्यावेळेस तुम्ही देवाचं वचन वाचता Heavens of देवाचं God is सामर्थ्य going to तुमच्यामध्ये manifest in येणार. our life. म्हणून ते ज्यावेळेस तुम्ही वचन वाचता तर त्यावेळेस अडचणी तुमच्या जीवनातून As I said earlier, mighty miracles, wonders, healings are going to take place when you read the word of God and meditate and follow it in the म्हणून ज्यावेळी तुम्ही देवाचं वचन वाचता ऐकताना त्यावेळेस अद्भुत गोष्ट तुमच्या मागे यायला लागतात. So my dear brothers and sisters, I want to encourage you. म्हणून आज सकाळी माझ्या भावाबहिणी तुम्हाला उत्तेजन देऊ Let's द्या. all come together to pray. पण ज्यावेळेस तुम्ही एकत्र येताना तुमचा उद्देश एक असला पाहिजे देवाकडे प्रार्थना करायची, देवाची आराधना To करायची, worship the Lord. देवाची आराधना To करायची, praise the Lord. देवाची स्तुती करायची. Not to just speak what is happening around. फक्त हे बोलत बसायचं नाही की नाही इथे हे घडलं तिथं ते घडलं तिथं हा बदलला. Your saree is good, your dress is good. तुझी साडी खूप चांगली Your आहे, pant ड्रेस किती is सुंदर आहे, वाह. your pant is good, your pant पॅन्ट इज गुड खाली गेलेली आहे. tear नाही, पॅन्ट चांगली आहे इंग्लिश मध्ये बोलते मी. हा? तर तुमची पॅन्ट खाली गेलेली आहे असं आहे तसं आहे. हा? हे बोलत बसू not नका. coming to talk what is actually happening outside, but we त्यांना have पहा to समजून घ्या आपण त्या inside. गोष्टीसाठी एकत्र येत नाही की तुम्ही काय घातलेलं आहे, परंतु आपण या गोष्टीसाठी एकत्र येत आहोत. त्यांना हे सांगा आतमधून तू कसा आहेस आणि When you be in the presence of the Lord, when you talk about the word of the Lord, the word will come from above. And समजून घ्या ज्यावेळेस तुम्ही देवाच्या शब्दावर बोलायला लागता ना स्वर्गातून शब्द येतो. you will मला experience the स्पर्श presence of करण्यासाठी. God. तुम्ही देवाच्या सानिध्याचा अनुभव When you घेता. speak about the word of God, you will experience the presence of ज्यावेळेस God. तुम्ही देवाचं वचन शोधता ना If you don't understand, read it again and ask the man of woman of God. They know from them. तुम्हाला समजणार नाही एक वेळेस देवाचं वचन पण ज्यावेळेस तुम्ही वाचत जाताल तुम्हाला ते There समजायला are लागतं. so many people, they will read the word, they will not ask any questions. जे देवाचं वचन ऐकतात ना ते कधीच प्रश्न करत नाही. Know something more. म्हणून देवाच्या वचनाचं अधिक माहिती Whatever घ्यायला acts हवं. of the truth, when they gather together, this is the biggest topic that we can preach almost 2-3 days about in church. When they come together, when they pray, the Holy Spirit came like a wind, mighty wind. पण समजून घ्या ज्यावेळेस आमचा उद्देश एकत्र असतो ना पवित्र आत्मा अद्भुत रीतीने आमच्यातून व्हायला लागतो. Whatever happened in the past, it is going to happen even today, right now, in the name of Jesus. समजून घ्या ज्या भूतकाळामध्ये ज्या घडलेल्या चांगल्या गोष्टी ना त्या आज पण तुमच्या जीवनामध्ये होऊ शकतात येशूच्या What नावाने. was happened in the past, ancient days in Acts chapter 2, it is going to happen even till today, right now. हे कृष्णाच्या कृत्यामध्ये त्यावेळेस घडलेलं सामर्थ्य आलं ते सामर्थ्य आज पण तुमच्यामध्ये येऊ शकतं ज्या वेळेस तुमचा उद्देश If you be with one spirit, तुम्ही एका आत्म्यामध्ये if you वास stand in करा. the one spirit, ज्यावेळेस तुम्ही एका आत्म्यामध्ये उभे राहता ना if you have the Holy Spirit, तुम्ही पवित्र आत्म्यामध्ये उभे then राहता the miracles are going to take place. चमत्कार तुमच्या Wonders जीवनाचा are ताबा going to take घेणार. place. चमत्कार तुमच्या जीवनाचा Healings are ताबा going to take place. घेणार. आरोग्य तुमच्या जीवनाचा ताबा Miracles घेणार. are going to take place. चमत्कार तुमच्या जीवनात Greatest येणार. things are going to take place in your ministry. अद्भुत सामर्थ्य तुमच्या सेवेमध्ये यायला लागेल. Greatest things are going to take place in your family life and mental life and job life. महान गोष्टी तुमच्या कामामध्ये तुमच्या घरामध्ये तुमच्या जीवनात व्हायला सुरू
सुरुवात होते. When you pray together and sit in a prayer. ज्यावेळेस तुम्ही प्रार्थनेमध्ये एकत्र येता आणि ज्यावेळेस तुम्ही प्रार्थना करता. Hello, church must be a praying church. म्हणून मंडळीने समजून घ्या, Hello, my brothers प्रार्थनेची and मंडळी असणं sisters, गरजेचं church आहे. must be a praying church. म्हणून मंडळी प्रार्थनेची मंडळी Which असते. church is going to pray, that church will live forever. समजून घ्या, लक्षात ठेवा, जी मंडळी सतत प्रार्थना There करते is, ती मंडळी there is no जिवंत राहते. one else cannot touch the church. लक्षात ठेवा, अशाच मंडळीला कोणी स्पर्श करू शकत Nobody नाही. will जी मंडळी touch the प्रार्थना church. करते. Nobody will touch the church. म्हणून समजून घ्या, Because that is that will carry the Holy Spirit fire. या मंडळीला कोणी स्पर्श करू शकत That will carry the presence of God. प्रार्थनेने भरलेली आहे. That will carry the presence of God. आणि ती मंडळी देवाचं सानिध्य बाहेर पाहावं. That will carry the power of God. देवाचं अभिषेक पाहायला लागतो. You are not a normal people. तुम्ही साधारण लोक नाही. Your church, you are not normal people. तुम्ही साधारण लोक नाही. Whatever you said will happen. जे तुम्ही बोलणार Because the presence of God is in you. कारण तुम देवाचं सानिध्य The glory of God is upon you. तुमच्यामध्ये ते राहतं. God has anointed you to set free from every bondage and sickness. देवाने तुम्हाला अभिषेक केलेला आहे इतरांना मुक्त So करण्यासाठी. many people think I am nothing. बरेच लोक विचार करतात, Oh, I am काहीच very नाही. poor man. मी खूप गरीब आहे. I am very small man. मी खूप लहान आहे. But God said to Jeremiah chapter 1 verse 4, God says, पण Jeremiah, don't say that you are boy. इर्म्याला ते इर्म्याच्या पुस्तक पहिल्या अध्याय 7व्या वचनामध्ये म्हटलं इर्म्याला की इर्म्या तू छोटा मुलगा नाही. You are not a normal person. साधारण You मुलगा may be नाही. small. तू कदाचित स्वतःला समजत असेल तू लहान You आहेस. are what may be small. तू कदाचित समजत असेल की तू लहान आहेस. You know what you are doing job maybe 100 rupees per day. तू समजत असेल की तुझं काम फार छोटं आहे. 100 रुपये दिवसाला Maybe your कमवत monthly असेल. salary may be 10,000. कदाचित तुझा पगार 10,000 असेल. Maybe your monthly salary may be 20,000. कदाचित तुझ्या महिन्याचा पगार 20,000 There असेल. are the other side of people, they are getting 1,50,000 rupees, but you are the carrying the presence of God and you are the powerful in the name of Jesus in this world. कदाचित तुम्ही विचार करत असाल की दुसऱ्या साईडला जे माझे मित्र आहेत मित्रमैत्रिणी आहेत ते 1,00,000 रुपये कमवतात मी कमी आहे. पण लक्षात ठेवा तुमच्यामध्ये एक आगळं वेगळं पण आहे की तुमच्यामध्ये देवाचं सामर्थ्य आहे. You are powerful in the name of जे Jesus. देवाच्या सामर्थ्याने When you भरलेले come लोक आहेत. together, you will have a power. ज्यावेळेस तुम्ही एकत्र येता सामर्थ्य When तुमच्याकडे you वाहायला come लागतं. together, there is a presence of God to come and follow in your life. ज्यावेळेस तुमच्या जीवनामध्ये ज्यावेळेस तुम्ही एकत्र येता त्यावेळेस अद्भुत गोष्टी तुमच्या मागे यायला लागतात. Hallelujah. 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 Mighty presence will carry when you sit in the prayer. महान सामर्थ्य तुमच्या मागे यायला लागतं तुझ्या. That's why I was telling yesterday to the pastor. म्हणून काल रात्री पास्टरला सांगितलं तुमच्या की तुम्ही प्रार्थना वाढवा. I am telling you, म्हणून आज सकाळी तुम्हाला as you sit in सांगितलं, the prayer, ज्यावेळेस तुम्ही प्रार्थनेमध्ये बसता heaven will come down. स्वर्ग त्या ठिकाणी उतरेल. Whatever you want in your life, जे काही तुमच्या जीवनामध्ये पाहिजे it will come to pass. ते तुमच्या जीवनामध्ये येणार आहे. Many men and women of God are going to come to this church. समजून घ्या महादेवाचे सेवक या मंडळीमध्ये येणार आहेत. In the days to come, ते दिवस येतील. I am prophesying for this church. Wow. We want a fellowship church. मी आज या मंडळीमध्ये भविष्यवाणी करत आहे की या मंडळीतून अनेक महान सेवक बाहेर Many, पडतील. many people are going to come and sit in this time, in this place. म्हणून बरेच लोक येतील त्या मंडळीवर या तिथं बसलेल्या देवाचं वचन ऐकतील. I see yesterday. मी काल रात्री भविष्यवाणी There are पाहिजे. so many men and women of God are going to come to this place. म्हणून समजून घ्या बरेच देवाचे महान लोक या मंडळीमध्ये येणार आहेत. After 2-3 years, you will understand my word. या 2-3 वर्षामध्ये अनेक असे नवीन लोक या मंडळीमध्ये येणार आहेत. Many, मी आज भविष्यवाणी करत आहे. many job holders are going to come here. म्हणून बरेच असे कामाने भले लोक आहेत ते या Many ठिकाणी येणार आहेत. young and women of God and men and women of God, they are going to come and sit in the prayer and they are going to worship the Lord. This place is called as a fellowship of God. म्हणून अनेक लोक या मंडळीमध्ये येणार आहे. देवाची आराधना करणार, देवाची प्रार्थना करणार आणि मग या मंडळीला ते नाव पडणार आहे ही मंडळी प्रार्थनेची भरलेली That मंडळी is why आहे. I pray in the name of Jesus. Hallelujah. Praise the Lord. Thank you, Jesus. Put some song. Put some song. Right, not here. So that is why I want you to understand. Pray non-stop. माझी अशी इच्छा आहे की तुम्ही प्रार्थना समजून घ्यावी. Church must be a praying church. म्हणून मंडळी ही प्रार्थने भरलेली मंडळी असणं गरजेचं आहे. Church must be a holy church. मंडळी पवित्र असणं गरजेचं This आहे. is a big topic. आणि हा खूप महत्वाचा मोठा मुद्दा आहे. We have to be very holy. मंडळीने स्वतःला पवित्र असणं गरजेचं आहे. तुम्ही स्वतःला पवित्र ठेवणं गरजेचं आहे. Then only the Holy Spirit will come and dwell inside of our life. आणि समजून घ्या त्याच वेळेस पवित्र आत्मा तुमच्यामध्ये येणार आहे तोपर्यंत येणार नाही. Until and unless you become holy, God will not
sit inside of you. समजून घ्या, जोपर्यंत तुम्ही स्वतःला पवित्र ठेवत नाही ना तोपर्यंत देव तुमच्यामध्ये येऊन राहू शकत नाही. You should carry the presence of God. That means you have to carry the holiness in your जर life. तुम्ही देवाचं सानिध्य घेऊन चालत आहात तर लक्षात ठेवा तुम्ही देवाचं पवित्रता देखील घेऊन चालत आहात. Then the miracles are going to happen. कारण चमत्कार जर व्हायचे असेल तर त्या सानिध्याची फार गरज आहे. Holiness means पवित्रता काय आहे? holiness is a consecrated righteousness of Christ. पवित्रता काय आहे? पवित्रता ही आहे की जी देवाची नीतिमत्वता. We have to yield to the Christ likeness. Christ likeness. समजून घ्या, पवित्रता म्हणजे काय आहे की ख्रिस्ताचं गुणधर्म माझ्यामध्ये येणं गरजेचं How आहे. the Christ was, we have to be like him. जसा ख्रिस्त होता तसं आम्ही होणं How गरजेचं आहे. he prayed, we have to pray like that. जसं त्याने प्रार्थना केली तसं मी How he lived, we have to live like that. जसं तो जगला तसं मी जगलं पाहिजे. How he testified, we have to testify like that. जसं तो परीक्षेतून गेला तसं मी परीक्षेतून We गेलो. have to live like him. त्यामुळे आपण त्यासारखं We have जगलं to pray पाहिजे. like him. आपण त्यासारखं बनलं We पाहिजे. have to worship like him. आपण त्यासारखी आराधना केली In पाहिजे. order to how Jesus Christ prayed, you know. Early morning, he went up to the मला mountain. त्यांनी कशी प्रार्थना केली येशू ख्रिस्ताने पहाटेच्या समयाला जाऊन त्याने प्रार्थना केली. He prayed with so much tears that the word of God is said. त्याने खूप अश्रुपूर्ण He cried and prayed. प्रार्थना केली. त्याने अश्रुपूर्ण नेत्राने You प्रार्थना also cry and pray. म्हणून तुम्ही देखील अश्रुपूर्ण You नेत्राने must प्रार्थना cry and pray. केली. तुम्ही देखील रडून प्रार्थना करणे. Although you must cry and pray for your needs. म्हणून समजून घ्या, तुमच्या गरजांसाठी अश्रुपूर्ण प्रार्थना करणं Do you गरजेचं know you have to cry and pray for your needs? आहे. तुम्हाला माहिती आहे का, तुम्हाला रडून प्रार्थना करणं गरजेचं आहे. Until unless you cry and pray for your needs, nothing will happen. समजून घ्या, जोपर्यंत तुम्ही रडून प्रार्थना करणार नाही ना तोपर्यंत काय You घडणार may नाही. think pastor will pray for me. तुम्ही म्हणता की पास्टर माझ्यासाठी तर प्रार्थना You may करतात. think pastor Garu will pray for me. प्रत्येक गोष्टीसाठी प्रार्थना पास्टर करतात ना. But I am telling you, पण मला तुम्हाला सांगू you have to दे, pray. तुम्हाला देखील प्रार्थना You have to करायची. sit. तुम्हाला देखील बसायचं आहे. Actually, how many hours we are praying? How many hours we are praying? किती तास तुम्ही प्रार्थना How करा? many hours we are praying? किती तास आपण How प्रार्थना much time we are करतो? spending time in the presence किती of God? वेळ आपण प्रार्थना करतो? Only 3 times you will pray. फक्त तुम्ही 3 वेळेस माझ्या मुखाची तुम्ही प्रार्थना One is करता. breakfast, मग सकाळी नाश्त्याला, lunch, before lunch, दुपारच्या जेवणाला night before आणि मग रात्रीच्या जेवणाला. झाल्या 3 and then टाइम. another 3 times. Some people are eating 5 times ना. आणि 10 times also. हे खा ते खा. Very great to eat 5 times, 6 times. Huh? या बिस्किट घे, हे घे. Some people are eating a biscuit, that also 10 times. Yeah. Good, good. So, my brothers and sisters, I want to tell you, म्हणून आज सकाळी माझ्या भावा बहिणींनो, prayer is very important. प्रार्थना महत्वाची आहे. If there is no prayer, म्हणून ज्या ठिकाणी प्रार्थना नाहीये nothing will happen, I'm telling you. काहीच घडणार नाही. मला तुम्हाला सांगू दे. To come here, we were planning and praying for almost 40 days, I have also. माझी अशी इच्छा आहे की तुम्ही एकत्र यावं आणि 40 दिवसाच्या तुम्ही प्रार्थना On करा. this day, I was sitting in the presence of the Lord almost for 40 days. I have been praying for this church. समजून घ्या, ज्यावेळेस मी तुमच्याकडे यायच्या आधी मी 40 दिवस या मंडळीसाठी तुमच्या मंडळीसाठी प्रार्थना करत होतो. Prayer is very important. म्हणून प्रार्थना महत्वाची आहे. Church must be a praying church. म्हणून समजून घ्या, अशी मंडळी असणं गरजेचं आहे की जी प्रार्थनेने भरलेली आहे. If you are not a prayerful warrior, जर तुम्ही प्रार्थनेची योद्धे नाहीयेत ना, your life will be like that. मग तुमचं जीवन हे अशा प्रकारचं आहे Seriously, your life will be like that. आणि No मग change. तुमचं जीवन एक व्यर्थ जीवन आहे. त्याला कुठला अर्थ नाहीये. There is no change. काही घडणार नाही तुमच्या So जीवनात. 1 year happened, 2nd year, 3rd year, 4th, 5th year, 6th year, 10th year also same. 1 वर्ष झाले, 2 वर्ष झाले, 4 वर्ष झाले, 5 वर्ष झाले, 10 वर्ष झाले, तरी तुम्ही तसेच आहात. When you are growing, you know, even our spiritual standard also must grow. समजून घ्या, जसं आपण शरीराने वाढत आहोत ना तसं आपण आत्म्याने देखील वाढलं गेलं पाहिजे. Everybody must pray. प्रत्येकाने प्रार्थना करणं गरजेचं आहे. Everybody must learn how to pray. प्रत्येकाने शिकणं गरजेचं आहे की कशी प्रार्थना करायची. Everybody must sit in the prayer, sit in the presence of, stand in the presence of the Lord and sing for the glory of God. समजून घ्या, प्रत्येकाने एका ठिकाणी आपल्या घरामध्ये उभं राहणं गरजेचं आहे आणि देवाची आराधना करणं गरजेचं We आहे. are the people, we have to come first. आणि म्हणून लक्षात ठेवा की आम्ही या मंडळीमध्ये पहिले येणारे व्यक्ती पाहिजे. It is not, coming Sunday and going after 1 hour. No. समजून घ्या, चर्च म्हणजे तुम्ही यायचं आणि 1 तासाने निघून जायचं ते म्हणजे चर्च नाही. Some people church, they will come 10 o'clock, they will go 12 o'clock. They will come
and they don't know why they will come, they don't know why they will go back. आणि मग बरेच लोक येतात 10 वाजता येतात 12 वाजता जातात आणि त्यांना कळत नाही की मी काय येते मी का जातोय. Simply they will come and go. साधारण सोप्या रीतीने सांगायचं म्हणजे की ते येतात आणि जातात. No, we are not to be like that. आणि असं आपल्याला बनायचं नाहीये. We have to understand the word of God. मला देवाचं वचन We have to समजायचं आहे. seek for the glory of God. आणि देवाला देवाचं गौरव शोधायचं We आहे. have to pray and we have to ask the Lord with tears and burden. आम्हाला अश्रुपूर्ण नेत्राने प्रार्थना करायची आहे देवाचं ओझं घेऊन. We should have burden. आम्हाला ओझं असणं गरजेचं आहे. We should follow what Bible says. आम्ही देवाचं शब्द जे सांगत आहे ना त्याला त्याच्या पाठीमागं गेलं पाहिजे. God says, I am holy, be holy. देव म्हटला की मी जसा पवित्र आहे तसे तुम्ही Church must पवित्र be a व्हा. holy church. म्हणून मंडळीनं स्वतः पवित्र असणं Church गरजेचं आहे. must be a praying church. म्हणून मंडळी प्रार्थनेची मंडळी असायला Church पाहिजे. must be a Holy Spirit filled church. पवित्र आत्म्याची भरलेली मंडळी असणं गरजेचं आहे. Until unless you follow word of God, nothing will happen in your life. जोपर्यंत तुम्ही देवाच्या वचनाच्या मागे लागत नाही ना मागे जात नाही ना तोपर्यंत तुमच्या जीवनात काही घडणार नाही. हो Temptations will come. Temptations will come. परीक्षा येतील Problems will come. समस्या येतील. There is nothing, nobody else written in the Bible that whoever believes Christ, they will not have any temptation. कोणीच अख्ख्या बायबल मध्ये तुम्हाला शोधायला मिळालं नसेल मिळणार नाही की ज्याने ईश्वर विश्वास ठेवला त्याला प्रॉब्लेम But नाही. the word of God says, blessed are the people who stand in the temptations. अनेक देवाचे सेवक आम्ही या ठिकाणी पाहतोय की जे परीक्षामध्ये उभे राहिले. Many temptations will come. बऱ्याच समस्या परीक्षा येतील. Young boys and girls. सर्व मुलामुलींमध्ये Many people will come to call you for idol worship. काही लोकांना बोलवतील त्या दिवसांमध्ये की जे मूर्ती पूजा They will करण्यासाठी. call you for movie theaters. काही मित्र तुम्हाला बोलवतील की सर मस्त जाऊन पिक्चर बघू. They will call you for drink wine, not this wine. बरेच लोक म्हणतील की सर आपण जाऊन मस्त दारू पिऊ. Yeah, is it right? Am I right? या काही लोक म्हणतात नाही तुमचे मित्र म्हणतात का संस्था कशाला जाते बाई. बोला, सर मी तिकीट काढतो. tell me. Is it right? हे खरे का Many people will come. हे सत्य आहे का. Free offer. They will give free offer. फुकट मी बोलतो I will only pay the money. मी घेतो बाटली I will only give you. मी काढतो. That is one more offer. मी तिकीट काढतो. And no problem. You and your friends. काय झालं भेट. You bring. And you and your family come. We will drink. हा तुझे कुटुंब घेऊन ये आपण एकत्र बसू. But you know, when we need something, they will not give 1 rupee for us. लक्षात ठेवा ज्यावेळेस ते येतील ना तुम्हाला म्हणणार की 1 But Baba, रुपया. I've been suffering from sickness or something happening. Oh, give me at least 10,000 or 1,000. They will never give. But for drinking, they will give. तुम्ही आजारी पडला ना आणि त्याला म्हणते की अरे दवाखान्यात दे, 50-100 रुपये दे 10,000 रुपये तो ते तुम्हाला कधी देणार नाही. ते घ्यायचं म्हटलं की ते म्हणतील हे फुकट आहे माझ्या. But for only enjoyment, they will enjoy nicely. आणि जे ते एन्जॉय करतात ते जे काय आनंद करतात त्याच्या आधी आनंदामध्ये तुम्हाला पण ते घेतील. Protect your holiness. म्हणून समजून घ्या स्वतःला पवित्र ठेवा. Protect your holiness. पवित्रतेने स्वतःला आच्छादन करा. Dasra holiday, will it happen here? Dasra holiday? येस येस दसरा हा All the yeah, in our place also. येस. Dasara will be so much, festival season. People will run and they will do many things. दसऱ्याला आम्हाला माहिती आहे की बरेच लोक मग इकडे तिकडे पळतात बऱ्याच गोष्टी करतात. So many things are going to happen. बऱ्याच गोष्टी घडायला लागतात Anything can happen, I am telling you. आणि काय पण व्हायला लागतं. Protect your holiness. म्हणून स्वतःला पवित्रतेने आच्छादित करा. But I want to ask you a straight question. Why you have, पण मी एक सरळ तुम्हाला एक प्रश्न why विचारतो. you have to go there? Tell me. का तुम्ही त्या ठिकाणी जाता मला सांगू शकता का कोणी. If something happens, they will come and say, but why you have to go and involve in the problem? जर तुम्हाला ते वाटतंय चुकीचं आहे तरी पण आपण त्या ठिकाणी का जातो. You have to go where you have to go. ज्या ठिकाणी तुम्हाला जायचंय त्या ठिकाणी तुम्ही जाता. You have to eat where you have to. जर What you तुम्हाला have to eat. वाटलं तर तुम्ही ते खाता. You should not go and eat whatever they give you, whatever they offer you. आणि समजून घ्या की ते जे काही तुम्हाला फुकटमध्ये आमंत्रण देतात ते तुमच्या निर्णयावरती तुम्हाला जायचं का नाही खायचं का नाही. You have to protect yourself, okay? म्हणून स्वतःला तुम्ही पवित्रतेने आच्छादित Be करा. careful what you are eating. म्हणून समजून घ्या काळजी बाळगा तुम्ही काय खाता Be careful what you are drinking. काय पिता. You know, so many people when they give something, they will eat so much, you know. Yes, sir. Bottom, sir, I should finish. One or two.
Sir has given half an hour, more than half an hour. All evening. पास्टरांनी संध्याकाळपर्यंत वेळ दिला आम्हाला. So many people, whatever, they will offer something. They will offer means they will eat so much. आणि ते खूप मला फुकटमध्ये आमंत्रण देतात की अरे खूप जेव तू. Yesterday, Bhaiya offered so much for us. आणि काल रात्री ब्रदर विकास यांनी खूप चांगलं जेवण आम्हाला बनवलं होतं आणि जास्त खावा बनवलं. Maharashtra food he has prepared. म्हणजे परत यायला नको तुम्ही. I prepare. So we all will come. You prepare. आणि त्यांनी असं महाराष्ट्रीयन जेवण तयार केलं होतं की खूप सुंदर रीतीने तयार केलं होतं. If somebody is giving food, they will eat so much. आणि त्यांनी जेवण दिलं होतं खूप सुंदर रीतीने दिलं होतं, चांगलं दिलं होतं, खूप दिलं होतं. But that fellow, they will not give even one drink, one water bottle. They will not give. पण त्यांनी मला खूप सुंदर जेवण दिलं, पण त्यांनी मला एक गरम पाण्याचं बाटली दिली नाही. Then at least one ice cream they will not never buy for friends. Such a great people. हा, You understand? तुम्हाला समजत आहे का? When somebody is giving something, don't just rush to eat. तुम्ही समजून घ्या, जर एखादं तुम्हाला फुकटमध्ये जर एखादी गोष्ट देत असेल तर त्या ठिकाणी पळत जाऊ नका. चला फुकट भेटतंय म्हणून. Don't just run to eat something. Wait. म्हणून पळू नका त्या गोष्टीच्या मागे. Cool down and wait and just taste it. That's all. मग समजून घ्या की त्या गोष्टी पहा, परंतु त्याचा अनुभव घेऊ नका. Hello sister, listen me. म्हणून माझ्या बहिणी, Listen me. पाठीमागच्या बहिणी ऐका. When somebody is giving something, when you eat so much, they will never call you again anymore. हा, लक्षात ठेवा, जर तुम्हाला एखादा व्यक्ती तुम्हाला बोलवत आहे ना आणि तुम्ही खाताय तर तुम्हाला परत बोलवणार नाही. Really, I'm telling you, it's happened. Don't ever do that. Don't ever do that. आणि म्हणून जास्त खाऊ नका. Protect yourself. स्वतःला संरक्षण द्या. Don't eat whatever. If you eat chicken this much, you will have a motion problem and you will what not. जर तुम्ही चिकन एवढं खाल्लं ना तुम्हाला मग जुलाब होणार. Control. स्वतःला Be limited in all things. नियंत्रण ठेवा. Be limited in all things. स्वतःवर नियंत्रण ठेवा. This is also church activity. खाण्यापिण्याच्या Do you know गोष्टी. that? This is also church activity. Do you know that? Church activity. चर्च आहे. तुम्हाला चर्च मंडळीच्या जे कार्यकारिणी पद्धती माहिती आहे का? You know what? Even in the church, if they arrange any food, people will go and eat such a way that no one else have in the after that. तुम्हाला माहिती आहे का की आमच्या मंडळीमध्ये ज्यावेळेस जेवण असतंय ना असे पळतात लोक की काय ते पडलं त्याचा काही विचार नाही इकडं पण इथं बोलत नसतोय. खाण्या एवढं आधार त्यांच्या And then people are there, only 50 people, they will eat so much. आणि खूप लोक असे पळत जातात का जास्त खायचं आहे. That pastor will prepare in a nice way that 100 people, okay, 100, almost 10,000. For 10,000 he will order. And this was 50 people, they will go, 60 people, finish. And after 40 people don't know what to do. आणि पास्टरांनी रात्री 100 लोकांसाठी जेवण बनवलेलं असतंय पण 50च लोक खाऊन संपवून टाकतात. Is it the place that you have to eat such a way? No. आणि ही जागा आहे का ते खूप जेवण जेवायची? Wait, थांबा, careful. काळजी घ्या, Eat nicely. चांगलं जेवा, Eat very nicely. थोडंसं जेवा. If really happening, if the hotels are closed, what will be the future for them? What they will eat after that? If the hotels are closed, आणि जर हॉटेल जे आहेत ते जर बंद पडले, what they will eat? जर हॉटेलच बंद पडलं तर तुम्ही काय खाणार? They will criticize pastor. Pastor sir, he called me and he never gave me food. आणि मग पास्टरने मला बोलवलं आणि मग त्यांनी मला अजिबात अन्न दिलं नाही. So we have to be very careful. म्हणून स्वतः काळजी This घ्या. is also very important. म्हणून This is also very important. आणि म्हणून हे फार महत्वाचं आहे. Limited in all things. प्रत्येक गोष्टीला एक मर्यादा ठेवा. Limited. If you want to speak, I can speak all night. Limit dress. Limitations in our dress. समजून घ्या, तुमच्या वेशभूषाला पण एक मर्यादा ठेवा. Limitations in our talking. तुमच्या बोलण्याला पण एक मर्यादा ठेवा. Limitations in our friendship, mind you. तुमच्या मैत्रीच्या जीवनाला देखील एक रिलेशनला देखील एक मर्यादा. More friendship, more love will cause you. I don't know what will cause. समजून घ्या की बरेच जास्त अधिक फ्रेंड्स ठेवले देखील ते देखील आपल्यासाठी धोकादायक आहे. Come here. Wife and husband, they will love so much. Wife and husband, they will love so much. ओके, पती आणि पत्नी ते एकमेकांवरती खूप प्रेम करतात. So much they will love. खूप प्रेम करतात. Because they love so much. आणि जर आपण ते प्रार्थना केली, If the husband is going somewhere and talking
finished. There will be आणि जर ते दोघं जर एकमेकांवरती एवढं प्रेम करतात आणि जर नवरा जर जाऊन त्या ठिकाणी त्या मुलीशी बोलायला लागला ना, anywhere it is some call comes again, problem will come. आणि मग जर काही मग इथं एक प्रॉब्लेम तयार होणार. More love will cause such a problem. म्हणून समजून घ्या, जास्त प्रेम आहे ना तुम्हाला त्रासामध्ये टाकतं. He is a good man, love him. Okay, that's fine. If he is speaking with somebody, okay, there will be some reason. Okay, let it go. हा कदाचित तो तुझ्यावरती प्रेम करतोय परंतु जाऊन तो तिच्याशी बोलतोय, तर लक्षात ठेवा त्याचा अर्थ असा नव्हे की काहीतरी त्या ठिकाणी काहीतरी कारणे म्हणून तो बोलतो. Therefore, your wife is going and speaking with one other boy, a friend, or maybe a आणि classmate. जर तुमची पत्नी जाऊन एखाद्या मुलाशी बोलत असेल, काहीतरी अडचणी सॉल्व्ह करत असते, What is the problem? Nothing will happen, you know. काही अडचण नाही, लक्षात ठेवा, काही घडणार नाहीये. कारण त्याच्यावर विश्वास But ठेवा. people will think so much and they will have fightings every day. बरेच लोक चुकीचा विचार करतात आणि मग त्या पती पत्नीमध्ये That's why भांडण व्हायला सुरुवात that's होते. why I'm telling you. Limitations in everything. म्हणून तुमच्या प्रत्येक गोष्टीला एक मर्यादा ठेवा. Love, प्रेम, friendship, मैत्रीचं नातं, fellowship, सहभागितेचं नात्यामध्ये and eating, every आणि खाण्यापिण्याला पण मर्यादा ठेवा. everything. You have to be very, very careful. म्हणून प्रत्येक गोष्टीची काळजी घेऊन स्वतःला मर्यादा घाला. Dressing also, some people will dress, you know, so much they will dress, so much they will put. Somebody should see like that. आणि बरेच लोक असे कपडे घालतात ना की कुणालाही त्यांनी बघायचं नाही, फक्त मला बघायचं. No, we are different. Come on, we are different. हा, मी वेगळी दिसली पाहिजे. We are very, very different people. म्हणून समजून घ्या प्रियानो, तुम्ही तसे लोक नका, तुम्ही वेगळे लोक आहात. Don't dress yourself to somebody else to attract. लक्षात ठेवा, असे कपडे तुम्ही घालू नका की ज्याद्वारे कोणीतरी तुमच्याकडे आकर्षित होईल. Dress smart, okay. Dress smartly, समजून घ्या, okay. कपडे चांगले घालणे खूप चांगली गोष्ट आहे. See, I am wearing shoes, okay, fine. And if I am putting one more cap here, what will happen? You will think, हा, मी किती सुंदर कोट घातलेला आहे, परंतु जर मी एक काहीतरी टोपी येऊन घातली तर मग काय घडेल? that's why we have to be very, very careful. म्हणून स्वतःला काळजी घ्या. We are called to be holy, you know. That's what I want to tell. आपण पवित्रतेसाठी बोलावलेले लोक. We have to call to be okay, call to be holy. We have to speak holy words, like holiness which should come out of our attitude. म्हणून समजून घ्या, तुम्ही पवित्रतेसाठी बोलावलेले लोक आहात, पण ज्यावेळेस तुम्ही भेटताना तुमच्यातून ती पवित्रता दिसली पाहिजे. You know, some people will speak, we will able to hear, but if some people will speak, we will never ever feel like to speak to them. आणि काही लोक असा विचार करतात की नाही, मी ते तिच्याशी बोलू शकत नाही, मी त्याच्याशी बोलू शकणार नाही. Some people they will always speak bad words. आणि बरेच लोक ज्याच्या वेळेस भेटतात ना, वाईटच बोलतात. Some people they will be very calm, they will speak always good words. आणि काही लोक ज्यावेळेस भेटतात ना, त्यावेळेस खूप शांत रीतीने चांगल्या गोष्टी Some बोलतात. people they always angry, some people always cool. काही लोक असतात की सारखे रागवलेले असतात, पण काही लोक असतात की खूप शांत असतात. You know, your character it shows in your actions. समजून घ्या प्रियांनो, तुमचं चरित्र हे तुमच्या कृतीतून दिसणार आहे. We are different people. तुम्ही वेगळे लोक आहात. We are different men and women. देवाने तुम्हाला वेगळे लोक बनवलेले आहे. Remember, you are God's child. God's child. God's child. तुम्ही देवाचे लेकरं आहात. Don't forget that. तुम्ही विसरू नका. We are all church and we are God's children. समजून घ्या, आपण सर्व जे आहोत देवाचे लेकरं आहोत. We have to follow like Him. आपण त्याच्या मागे चालणारे लोक असणं गरजेचं आहे. Yes, we have to live like Him. तसंच म्हणून आपण तसं जीवन जगतो. Yes, we have to pray like Him. म्हणून त्यासाठी आपण जीवन जगतो. So many people, you know, when we walk as a pastors, when we go, many people will come and say, brother, are you pastor? Are you God's servant? Like that they will ask. म्हणून काही ठिकाणी पास्टरचे कुटुंब गेलं की मग त्यांना विचारतात की अरे तुम्ही देवाचे लोक आहात का, देवाचे लेकरं आहात का? How it happened? अशामुळे घडतो. Depends on our dressing, depends on our behavior. पहा, लक्षात ठेवा, बरेच लोक तुम्हाला ओळखतात तुमच्या कपड्यांवरून. Somebody should know that you are true servants of God. काही लोक तुम्हाला खरं ओळखतात की तुम्ही खरेच देवाचे लोक आहात आणि देवाचे सेवक. Yeah, somebody should know that along with your behavior, they must know. Without telling anything, they must know that. समजून घ्या प्रियांनो, कुणालाही काही न बोलता लोकांनी हे समजून घेतलं पाहिजे की तुम्ही देवाचे लोक आहात. That is what God called. आणि ह्यासाठी देवाने तुम्हाला That's बोलवलं. why God called you. ह्यासाठी देवाने तुम्हाला That is the बोलवलं. church of God. आणि हेच ती मंडळी That is आहे. the church of God. हेच अशी That's मंडळी why आहे. God separated us. आणि म्हणून देवाची That's why God died. God, Jesus Christ died for us. म्हणून याच मंडळीसाठी देव येशू That's why He chosen us. म्हणून याच मंडळीसाठी त्याला मारण्यात आलं. He is not chosen us to be like a normal people, but He has chosen us to be supernatural. लक्षात ठेवा, त्याला एक साधारण व्यक्ती
व्यक्ती म्हणून निवडलं नाही, तर त्याला एक अद्भुत व्यक्ती म्हणून निवडलं. From today, म्हणून आज from today onwards, म्हणून आजपासून just follow Jesus. फक्त तुम्ही येशूच्या मागे जा. Don't follow pastors. म्हणून कधी Don't follow evangelist. पाठीमागे चालू Oh, नका. that man is like that. That pastor ma is like that. That pastor is putting lipstick. I will also put lipstick. आणि मग जर बायकाच्या पत्नीने जर काय लाली लावली तर आपण पण ते इंग्लिश मध्ये लिपस्टिक म्हणतात, मराठीमध्ये लाल म्हणतात. ते लावलं तर मग मी पण तसं लावलं पाहिजे. पास्टर मी घातलं त्याच्यावरती आहे तर मी पण तसं राहिलं पाहिजे. If you put like that, you will be septic. आणि मग जर तुम्ही तसं केलं तर मग ते तुम्हाला हानिकारक आहे. Be limited all things. Be limited म्हणून all प्रत्येक things. गोष्टीला एक मर्यादा That's ठेवा. what I am telling you. म्हणून मी तुम्हाला आज सांगितलं, Be careful. काळजी घ्या. What we are wearing, what we are eating, what we are drinking. जे तुम्ही घालत आहात, जे तुम्ही खात आहात, जे काय तुम्ही पित आहात त्याची काळजी घ्या. Holiness is not about only about sex or not only about only drinking or alcohol or something like that. लक्षात ठेवा, लैंगिक संबंधामध्ये येणं म्हणजे हे लैंगिक संबंध केल्याने किंवा काय ते दारू पिल्याने, हे केल्याने, ते केल्याने आम्ही त्याच्याबद्दल पवित्रता बोलत नाहीये. ते After some days, काही दिवसानंतर your family, तुमचं कुटुंब, they must recognize you are not a normal person. तुमच्या कुटुंबाला हे कळलं पाहिजे की तुम्ही साधारण व्यक्ती नाहीये. After some days, they must know that you are a normal person. You are something unique. लक्षात ठेवा प्रियांनो, तुमच्या मंडळी, तुमच्या कुटुंबाला कळलं पाहिजे की माझा मुलगा, माझी मुलगी, माझी आई हे साधारण लोक नाही. You are the example in your family. तुम्ही तुमच्या कुटुंबासाठी उदाहरण असलं पाहिजे. You are only the example in your house. तुम्ही एकमेव अशी व्यक्ती असणं गरजेचं आहे तुमच्या कुटुंबासाठी एक उदाहरण. Your prayer life will show them how you तुमचं are. प्रार्थनेचं जीवन त्यांना दिसलं पाहिजे आणि मग ते म्हणतील की नाही हे ह्या ऐकला वेगळा माणूस. With your behavior, they will come. You आणि don't need to say, Amma come, Mummy come. तुमच्या चरित्रामुळे ते बदलणार आहेत. लक्षात. But with your behavior, they will understand. They will come. Definitely, they will come to the Christ. जर तुमचं चरित्र तसं आहे आणि जर तुमचं चरित्र वाईट आहे तर ते कधी चर्चला येणार नाही, तुमच्या मागे येणार नाही. So church must be a holy church. म्हणून मंडळीने स्वतः पवित्र असणं गरजेचं आहे. Resemble God's light. Resemble God's light. सॉरी. Resemble God's light. We have to show God's light. आणि म्हणून आपण देवाचा प्रकाश इतरांना दाखवला पाहिजे. And church must be a giving church. आणि I want to म्हणून tell this and I finish it. हा Church must be a giving church. आणि म्हणून शेवटची गोष्ट मी सांगून मी संपवणार आहे. मंडळी ही देणारी मंडळी पाहिजे. Malachi chapter, let's go that. मलाकीचं पुस्तक काढूयात आपण. Chapter 3 verse 10. मलाकीचं पुस्तक याचा 3रा अध्याय 10वा वचन आपण Bring the काढूया. whole night into the stone house, that they may be put in my house. Trust me in this, says the Lord Almighty, and see if I will not throw open floodgates of heaven and pour out so much blessing that there will not be room enough to store it. सेनाधीश परमेश्वर म्हणतो, माझ्या मंदिरात अन्न असावे म्हणून सगळा दशमांश तुम्ही भंडारात आणा, म्हणजे मी आकाश कपाटे उघडून जागा पुरणार नाही. एवढा आशीर्वाद तुम्हाला मिळता आवश्यक की नाही याची तुम्ही Bring the whole- प्रतिनिधी पहा. Bring the whole tithe into the temple of God. सगळा तुमचा दशांश जो आहे तुम्ही देवाच्या मंदिरामध्ये घेऊन या. You must bring your tithe whatsoever. माझ्या प्रिय लोकांनो, तुमचा दशांश हा तुम्ही मंडळीमध्ये आणणं गरजेचं आहे. You must bring your tithe whatsoever. I'm telling you. काही तिकडे घडलेलं असू दे, तुमच्या घरात अडचणी असू दे, तुमच्या कामात अडचणी असू दे, तुमच्या ठिकाणी अडचणी असू दे, तुमचा दशांश मंदिर देवाच्या मंदिरामध्ये आणणं Church गरजेचं must आहे. be a giving church. म्हणून मंडळीने देणारी मंडळी असली पाहिजे. Church is who is this church? This church is belongs to whom? ही मंडळी कुणाची आहे? Tell me. This church. कुणाची आहे मंडळी? Pastor, huh? Is it pastor church? You can put pastor Sachin church. हे पास्टर सचिनचं चर्च आहे का? कुणाचं आहे? आपल्या हातावर ते करून दाखवा. Which church? कुणाचं चर्च आहे? आपल्या हातावर करून दाखवा. दोन्ही हातावर करा की That's why church must give to God. बोर्डच्या खाली दाखवताय, इकडे टाकताय, असं चांगले हातवर करा ना. कुणाचं चर्च आहे? Hallelujah. So church must be a giving church. म्हणून मंडळीने देणारी मंडळी असली पाहिजे. Whatever happens,
काय जे काही घडतं ना, bring the tithes to the church. लक्षात ठेवा, काही घडू दे तुमच्या जीवनामध्ये, तो दशम देवाचा आहे, देवाच्या मंदिरामध्ये ठेवा. God's money is God's money. लक्षात ठेवा, देवाचा पैसा आहे तो देवाचा. God's money is not your money. लक्षात ठेवा, देवाचा पैसा तो तुमचा नाहीये. If God's money is God's money, if the God's money, if you are eating it, and you will not be blessed. लक्षात ठेवा प्रियानो, जो देवाचा पैसा जो आहे तो देवाचाच आहे, आणि जर तो तुम्ही घेता तर तुम्ही आशीर्वाद होणार नाही. Example, what seed is there? If that seed, if you eat, what will happen? You will not have fruits, right? लक्षात ठेवा, एखादी बिये जर तुम्ही ते खाल्ली ना तर तुम्हाला तुम्ही ते खाऊ शकणार नाही, कारण ते फळ नाही. That will happen. आणि म्हणून समजून घ्या, जो दशांश आहे तो तुमचा नाही, तो देवाचा. First month we will eat, second month we will eat, third month we will eat. All year they will eat, we will eat, we will not get anything. जर तुम्ही महिन्यात खाल, दुसऱ्या महिन्यात खाल, तिसऱ्या महिन्यात खाल, काही दिवस तुम्ही ते खाताल, No harvest. No harvest. तुम्ही ते स्वतः खात बसताल तुमचा दशांश, पण तुम्ही तुमच्या जीवनामध्ये एक आशीर्वाद पाहणार We will नाही. not get any harvest. Why? Because we will not get any harvest. Why? Because we are not going to give anything. कुठली कापणी आपण करणार नाही, म्हणजे जसं एखादी कुठल्याही प्रकारची कापणी पण करणार नाही, कारण आपण पेरलं नाही. So my brothers and sisters, give to God. म्हणून माझ्या भावा बहिणींनो, देवाच्या राज्यामध्ये पेरणी करा. Giving to God means you are not giving to man, but you are giving to God. लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही देता ना त्यावेळेस तुम्ही माणसाला देत नाही, तुम्ही देवाला देत Actually, असता. can any man give to God? No, but still God made us available to give to Him. समजून घ्या, ज्यावेळेस तुम्ही ते देवाला देता ना, देव तुम्हाला पात्र करतो त्याला अधिक देण्यासाठी. Give, it shall be given. म्हणून जर दिलं तर तुम्ही द्यायला लागा. Seek, it shall be shown. जर तुम्ही शोधा म्हणजे तो तुम्हाला प्राप्त होईल. Seek, you will find Him. जर तुम्ही ते शोधलं तर तुम्हाला ते मिळेल, And knock, you will see Him. आणि मग जर तुम्ही ते दिलं नाही तर तुम्ही पाहणार नाही. Why God is not hear our prayers? This is also one of the reasons. का तुम्हाला माहितीये का, देव आमचा प्रार्थना ऐकत नाही. त्याचं एकमेव कारण आहे, आपण ते देत नाही. Give to God. म्हणून देवाचं ते देवाला द्या. I am doing it. That's why I can directly I can tell. आणि म्हणून लक्षात ठेवा, मी जर एक सेवक असेल तर मी देऊन टाकतो देवाचं ते देवाला. Give to God. God's money is God's. देवाचं ते देवाला द्या माझ्या भावा बहिणींनो. Give best part for God. उत्तमातलं उत्तम देवाला द्यायला लागा. I am very sure God is going to open heaven. आणि मी तुम्हाला हे आज सकाळी सांगते, आणि 100% मी तुम्हाला सांगते, देव ते स्वर्गातले दार God will open heaven. God will open heaven gates and He will pour out. आणि देव ते स्वर्गातले दार खिडक्या उघडेल, तुमच्यावरती होत नाही करत त्या You will आशीर्वाद. never be the same again. तुम्ही आधीसारखे राहणार नाही. Whoever give to God, they will never be the same लक्षात again. ठेवा, जो देवाला देतो ना, They never be like a तो fool. आधीसारखा राहत नाही. They will never be like a poor. तुम्ही गरीब राहत नाही. They always will be blessed. तुम्ही प्रत्येक वेळेस आशीर्वादित In our राहता. church, one family is there. In our तुम्ही प्रत्येक वेळेस तुम्ही आशीर्वादित राहता. they used to give to God every month. जो प्रत्येक महिन्याला देवाला Every देतो. time they used to give to God. प्रत्येक वेळेस देवाला तो देतो. Perfectly they used to give to God. देवाला तो देतो ना. You know, God, what happened? What God did in their life? काय देव आपल्या जीवनामध्ये करतो? God helped them to build a house. लक्षात ठेवा, देवाला आपण का द्यायचं असतं, कारण देव त्याचं मंदिर त्याच्यामध्ये देवाला बांधायचं असतं. God gave few lakhs of money to their account unexpectedly. Unexpectedly he got the money. या ज्यावेळेस आपण देवाला देतो ना, देव अद्भुत रीतीने आपल्या जीवनामध्ये पैशाचा आशीर्वाद मोकळा. Same miracle is going to take place. आणि म्हणून तीच गोष्ट तुमच्या जीवनामध्ये Same miracle is going to happen. तो चमत्कार तुमच्या जीवनामध्ये काय Same great things are going to happen in your life. तेच महान गोष्ट तुमच्या जीवनात व्हायला लागेल. Give to God. म्हणून देवाला द्यायला लागा. Pray to God. देवाकडे प्रार्थना करायला Give. लागा. द्या देवाला. And ask, आणि मग मागा देवाला. God, I have given to you. प्रभू मी तुला देऊन दिलंय. Although you are not giving to any man. लक्षात ठेवा, माझ्या भाऊ बहिणी पुन्हा एकदा सकाळी सांगू दे, तुम्ही माणसाला देत नाहीये. If you think that you are giving to man, if you give 1 crore rupees also, zero. लक्षात ठेवा, जर तुम्ही 1 करोड जर एखाद्या माणसाला दिला ना, तुमच्या बुद्धीमध्ये हे विचार करून की मी माणसाला देते, तुम्हाला शून्य You will never get anything. I am telling you. तुम्हाला Never get शून्याचा anything. आशीर्वाद पण भेटणार नाही. 1 rupee also you will never get. 1 रुपया पण तुम्हाला भेटणार You नाही. are giving to God. ज्यावेळेस तुम्ही देवाला देता ना, You are giving to God. ज्यावेळेस तुम्ही देवाला देता You ना, are giving to God's servant. देवाच्या सेवकाला, देवाच्या सेवेला देता ना, Servants of God, they are not beggars. लक्षात ठेवा प्रिय, देवाचे सेवक ही काही भिकारी नाही. Servants of God, not because they don't have, they will come to your house. Don't think that. लक्षात ठेवा, माझ्या भावा बहिणींनो, त्यांच्याकडे काही नाहीये म्हणून ते तुमचे सेवक असत नाही, किंवा काहीतरी त्यांच्याकडे नाहीये म्हणून ते सेवेसाठी उभे राहिलेले नाहीये. They don't have any work, they are coming to you. Don't think that. त्यांना काहीतरी काम धंदे नाहीये म्हणून ते पास्टर झाले नाही, किंवा ते देवाचे सेवक ते झाले
आलेले आहे. They have a burden for you. They are praying for you. They are concerning you. लक्षात They ठेवा are taking care ते of you. तुमच्यासाठी प्रार्थना करतात, तुमची काळजी त्यांना आहे, तुमच्यासाठी अहोरात्र ते तुमचं संरक्षण बघतात, ते तुमच्यासाठी जबाबदार व्यक्ती आहे. That's why they म्हणून तुम्ही are. That's why they will shout sometimes. That's why they will shout म्हणून sometimes. बऱ्याच वेळेस ते तुमच्यावरती ओरडतात, They will get angry ते sometimes. तुमच्यावरती रागवतात, पण Sometimes they will speak lovingly. ते तुमच्याशी प्रेमाने पण Sometimes बोलतात. they will talk lovingly. आणि मग ते तुमच्याशी देवाचे सेवक, तुमचे पास्टर मग काही शब्द तुमच्याशी प्रेमाने पण बोलतात. Sometimes they will say, "Don't come." आणि मग काय करायचं म्हणतात, येऊच नका तुम्ही. It doesn't mean that We are doing same. Yeah. That's why God is speaking. आणि म्हणून आज सकाळी ते तुमच्याशी बोलतोय. That's why sometimes sometimes people think, "Hey, what pastor is telling? Don't come." आणि मग काय वेळेस आपण म्हणतो, काय पास्टरने कळत नाही, डायरेक्ट म्हणतात येऊ नका. Okay, pastor said, "No, don't come. I can come. I can go to other church." आणि मग पास्टर म्हटलं जा, मग मी जातो आता दुसऱ्या चर्चला. जसे काही लोक Let me करतात. tell you. Let me ask you now. आणि मग आज सकाळी मला तुम्हाला एक गोष्ट सांगू द्या. If your father is asking you to go to other church, आणि will मग you go? जर तुमचे Your host father. जर तुमच्या म्हणजे तुमच्या घरातला जर तुमचा बाप तुम्हाला म्हणाला की अरे जा तू दुसऱ्या घर आहे, Will you go? झालं दुसऱ्याच्या In your घरात. home, your father is telling, "Go." Will you go? जर तुमचे पास्टर म्हटलं, तुमचे घरातले पप्पा म्हटले, डॅडी म्हटले की जा, तर तू लगेच जाणार की त्या दुसऱ्या घरामध्ये? I know definitely we will go. कदाचित तुम्ही जाताल, पण But after some time, काय वेळानंतर we will slowly we will come. And we will हळूवारपणे तुम्ही येतात. simply we will go and see. हळूवारपणे येतात. Why? Because we have an authority. का तुम्ही येतात? तुम्हाला माहिती आहे मला We अधिकार have आहे an या authority. चर्चमध्ये. We have an authority. मला अधिकार आहे या चर्चमध्ये. मी या In चर्चचा our मुलगा church, we आहे. have an authority. या चर्चमध्ये मला अधिकार आहे. मी या चर्चची मुलगी आहे. In our home, we have an authority. माझ्या घरामध्ये मला We अधिकार can do anything in this church. या मंडळीच्या द्वारे मी काय पण करू शकतो. We can enjoy the presence of the Lord. मी या ठिकाणी या देवाचा आनंद घेऊ शकतो. But if you are a very big man also, very spiritual man also, if you go to any church, you are a starting person only. लक्षात ठेवा प्रियांनो, तुम्ही किती मोठे देवाचे सेवक असाल, किती अभिषिक्त असाल, पण जर तुम्ही दुसऱ्या चर्चला जाताल ना, तुम्ही एका छोट्याशा व्यक्तीसारखे साधारण लोक असतात, एक साधारण मेंबर त्या ठिकाणी That's why असतात. don't run here and there. म्हणून इकडे तिकडे पळू नका चर्च सोडून. You know, Ruth, no, chapter 1 verses, I think 8, there we find. कदाचित रूथच्या पुस्तकामध्ये पहिला अध्याय आणि 8 आणि 9 वचनामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. If you die, I will die with you. रूथ काय म्हणते माहितीये का तिच्या सासूला? ती म्हणते की तू जिथं मरशील ना तिथं मी मरणार आहे. With her mother-in-law, he was telling that if you die, I will die. तिच्या सासूला काय म्हणते माहिती रूथ की तुम्ही जिथं जाताल ना तिथं मी जाणार आहे. Whatever you eat, I will eat. जे तुम्ही खाताल ते मी खाणार आहे. If you fast, I will also जर fast. तुम्ही उपवास केला तर मी उपाशी राहणार. If you pray, I will also pray. जर तुम्ही प्रार्थना केली मी पण प्रार्थना करणार. If you wear good dress, I will also wear जर good तुम्ही dress. चांगले कपडे घातले तर मी पण चांगले But कपडे I will not go back again. पण मी तुम्हाला सोडून जाणार I will नाही. not go back to my country. मी तुम्हाला सोडून जाणार नाही. I will not do anything मी apart माझ्या from घरी you. मी तुम्हाला सोडून जाणार नाही. I'll be with you मी whatsoever. तुमच्या सोबत सतत If राहणार. I die, I will die with you. जर तुमच्या सोबत मी मरायला तयार. That is the commitment we have to take लक्षात ठेवा ती एक today with God and also with our church. तो एक शब्द आहे की जो देवाने तुम्हाला या घरामध्ये आणलेला आहे. या घरातल्या लोकांशी जुळून राहणं मरोपर्यंत हे देवाचे With इच्छा our आहे. God, we have to take a appointment. We have to take a promise to God. लक्षात ठेवा प्रियांनो, आज देवाला ते अभिवचन द्यायचं आहे If I की die, मी देवा I तुझी will मंडळी die सोडून with जाणार you. नाही. If I die, I will die with you. जर या मंडळीमध्ये मला मरायची वेळ आली, मला मंडळीसाठी मरायची वेळ आली तरी मी मरणार. If I live, I will live with you. जर मी या मंडळीमध्ये जगेल तर जगणार. Do you understand what I'm saying? तुम्हाला समजत आहे का मी जे काय म्हणत आहे? आदर करून दाखवा. Same promise, same promise. Same promise we have to take it to our servant, our man of God, our pastor, our church. Lord, if I live, I will live here. If I लक्षात die, I will die लक्षात here. ठेवा प्रियांनो, तेच अभिवचन घेऊन तुमचे पास्टर तुम्हाला चालवत They असतात. nowadays- प्रभू, nowadays- मी या लोकांना सोडणार नाही. Nowadays, so many churches of believers, they will jump here and there, here and there. They will run here and there. At last, they become they become very, I don't know what to say. मी पाहिलेलं आहे हो, मी तुम्हाला सत्य सांगत आहे की मी अनेक लोक पाहिलेले आहेत की लोक इकडे जातात तिकडे जातात, ह्या चर्चला जातात त्या चर्चला जातात आणि मग ते एकाही ठिकाणाचे न राहिले मी They पाहिलेलं आहे. run here and there, they become like beggars lost. आणि मग ते इकडे तिकडे पळतात ना, या चर्चला त्या चर्चला, त्यांना मी भिकारी म्हणून झालेलं They पाहिजे. go here and there, they will not have anything. They spend, see, in the book of Luke, we find
the small son, he went to somewhere and he spent all the money and become like a beggar. He came, such a way it may happen in our life. आणि म्हणून लक्षात ठेवा की आपण तशा प्रकारचं जर इकडं तिकडं फिरत राहिलो ना तर ते एका भिकाऱ्यासारखी आपली अवस्था होऊन जाईल. Like that it may happen in our life. म्हणून तशीच गोष्ट जर आपल्या जीवनामध्ये होऊ शकते तर आपण इकडं तिकडं पाय पाळायला लागलो तर. Don't leave this church. म्हणून स्वतःची मंडळी सोडू नका. Don't leave your church. म्हणून तुझी मंडळी सोडू नका. This is yours. हे तुमचं आहे. Where will you go? मग आम्ही कुठं जाणार? This is your family. हे तुमचं कुटुंब आहे. Where will you go? मग आम्ही हे मंडळी सोडून कुठं जाणार? You have to build your family. म्हणून समजून घ्या तुम्हाला तुमची मंडळी You have बांधायची to आहे. improve your family. तुमच्या मंडळीला पुढे न्यायचं You आहे. have to exercise your family. तुमच्या मंडळीला तुम्हाला व्यायाम करून घ्यायचा आहे. To encourage to improve your church, you have to do certain things. तुम्हाला तुमच्या मंडळीला उत्तेजन द्यायचं आहे की महान गोष्टी करण्यासाठी. We have to sit and think what we have to do to improve our church. तुम्ही बसून एकत्र विचार केला पाहिजे की मी आपल्या मंडळीला कसं वर पुढे नेऊ शकतो. What we have to do to improve our church? We have मी to काय करू शकतो माझ्या मंडळीसाठी की मंडळी पुढे जाण्यासाठी. we will not be like that, but we will come weekly once and we will pray and go. आम्ही असे लोक असले नाही पाहिजे की फक्त रविवारी येणार तासभर बसणार आणि मग आम्ही जाणार. We should have burdens, आमच्या हृदयावरती ओझं असणं गरजेचं आहे. Hello. हॅलो, You will have a burden. तुम्हाला ओझं असणं You will गरजेचं have आहे. a burden for your church. तुम्हाला ओझं असणं गरजेचं आहे तुमच्या मंडळीसाठी. No, you have a burden for your family, right? You have a burden for your kids. तुम्हाला आई वडिलांना किंवा मुलांना तुम्हाला ओझं आहे ना तुमच्या लेकरांचं की तिने डॉक्टर व्हावं, तिने व्हावं, तिने तिला ऍडमिशन भेटावं, तिला काम भेटावं, त्याला काम भेटावं. If तुम्हाला your ओझं आहे ना. son, if your son got a fever, you run and you will go and you will do at class we have to give them. आणि लक्षात ठेवा तुम्हाला ओझं आहे की तुम्ही इकडं तिकडं तुमच्या लेकरांसाठी पळतात तसंच आपल्या मंडळीसाठी पण पळायला लागा अशी देवाची इच्छा And आहे. the church is not growing. What you are doing? लक्षात ठेवा जर मंडळीच वाढली नाही तर तुम्ही काय केलं The म्हणताय? church is not growing. What you have to जर do? मंडळीच वाढत नाही तर तुम्ही मंडळीसाठी काय केलं? You have to sit and pray. तुम्ही बसून प्रार्थना You have to make करा. the plans how to तुम्ही make. योजना करणं गरजेचं आहे की आता काय करायचं आपण पुढे We म्हणजे have to make the correct plan, timetable to do what kind of things we have to योग्य do. योजना मंडळीसाठी करायला पाहिजे. How we can improve our church. कसं मी माझ्या मंडळीला How we can build our church. कसं मी मंडळीला बांधू And शकतो. there are so many people, they will think how to destroy our church. आणि बरेच लोक आता आहेत की ते कशा मंडळीला तोडायचं ह्याचा If विचार you करतात. destroy church, God is going to destroy you. लक्षात ठेवा माझ्या भावात बहिणीला जर तुम्ही मंडळीला तोडलं देव तुम्हाला तोडणार If आहे. you want to disturb church, God will disturb you. तुम्ही मंडळीला डिस्टर्ब केलं ना डिस्टर्ब If you- spoil. जर तुम्ही मंडळीला तुम्ही गोंधळून टाकलं ना प्रॉब्लेम मध्ये टाकलं ना If you want to break the church, God will break you. जर तुम्ही मंडळीला तोडलं ना तर देव तुम्हाला तोडणार आहे माझ्या You must भावा. have a heart to build the church, not to break. म्हणून आज तुमचं हृदय असणं गरजेचं आहे की मला तोडायचं नाही मला बांधायचं Try आहे. to go for gospel. Try to do something. Try to be a blessing. म्हणून समजून घ्या तुम्ही अशी व्यक्ती म्हणा की मी इतरांसाठी या मंडळीसाठी आशीर्वादाचं पात्र बनेल. Every day we have to understand in our life how to be a blessing for others. समजून घेतलं How to be पाहिजे a blessing for others. मी कसं मी आशीर्वाद बनू How to शकतो. be a blessing for other people, other pastors, other friends. मी इतरांसाठी किंवा माझ्या मंडळीसाठी मी कसा आशीर्वाद बनणं गरजेचं I आहे always विचार think, करावा. I always think this. I always प्रत्येक think वेळेस हा about it. विचार करतो. I always think about it. प्रत्येक वेळेस माझ्या स्वतःचा विचार करतो. How can I blessing for other कसं pastors? इतरांसाठी एक आशीर्वाद How can I blessing for other believers? मी कसं इतर विश्वासासाठी मी आशीर्वाद What should I do to bless other people? ते मला कसं आशीर्वाद देईल की मी इतरांना आशीर्वाद I देईल. always think this. मी प्रत्येक वेळेस हा विचार You करतो. have to think about your church. आणि म्हणून तुम्ही प्रत्येक वेळेस हा विचार करणं गरजेचं आहे की मी माझ्या मंडळीसाठी काय करू Every शकते. time we will always think, no, our church, our home, our children, but what about your church? बरेच वेळेस आपण विचार करतो नाही का आता माझ्या मुलीचं काय मी तिला हे नाही घेतलं ते नाही घेतलं मुलाचं काय त्याला नोकरी नाही हे नाही त्याला ते नाही मग आधीच जाऊन आपण हे करू आपण जसं म्हणतो ना मग मंडळीचं काय. You have to grow your church. You have to give. You have to give yourself. लक्षात ठेवा मंडळीच्या वाढीबद्दल देखील तसाच काळजी तसेच विचार तुम्ही करणं गरजेचं आहे. जर तुमच्या लेकरांना देता तसं मंडळीला देखील देणं गरजेचं आहे. I'm not talking only about money, but I'm talking about yourself. You have to give yourself to the church. ज्या लोकांना मी पैशाबद्दल तुमच्याशी बोलत नाही की तुम्ही पैसे दिलं पाहिजे पण मी हे म्हणते की तुम्ही स्वतःला द्या मंडळीला. We have to improve our church. स्वतः मंडळीची वाढ करा. We have to come and clean.
या आणि मंडळीला स्वच्छ करा. Early we have to come and clean the church and make it neat. लवकरात लवकर या चर्चमध्ये 10:30 चर्च असतं त्याच्या आधीच्या चर्च साफसफाई करा, वृक्ष लावा, हे करा. चर्चच्या कामासाठी उपयोगाचे. I am telling you, if you want to bless by God, if you want to bless by God, जर तुम्हाला देवाला आशीर्वादित करायचे असेल ना, you must work in the church. मग तुम्ही मंडळीमध्ये येऊन मंडळीमध्ये काम करायला पाहिजे. I am the person, I clean my church. तुम्हाला माहिती का, मी तसा व्यक्ती आहे की मी दर रविवारी मी माझं चर्च साफ करतो. I do works for church. मी माझ्या मंडळीसाठी काम करतो. I carry, I drive, I work, I clean. मी माझ्या मंडळीसाठी हे घेऊन चालतो, सामान घेऊन चालतो. मी मंडळीसाठी गाडी चालवतो. मी माझ्या मंडळीच्या लोकांची सेवा करतो. मी आता ते करतोय. You are not doing for a pastor. Remember, लक्षात ठेवा, तुम्ही तुमच्या पालकासाठी करत नाहीये, तुमच्या घरच्यासाठी करत नाहीये, तर तुमच्या स्वतःसाठी करता. you are doing for God. तुम्ही देवासाठी ते करता. लक्षात ठेवा. When pastor said, put all the chairs, you will think, oh, why pastor is telling only me? आणि बऱ्याच वेळेस पास्टर म्हणतात नाही का तुम्हाला, अरे दादा ताई जरा खुर्च्या लावून घ्या. आपण लगेच म्हणत होतो That pastor, that brother is there, he never called him. आणि Always me only. तो भाऊ तिथं बसलाच आहे, मस्त गेम खेळत आहे, हे खेळत आहे, काहीतरी मोबाईल मध्ये बसला, काहीतरी करत, त्याला नाही सांगत, मलाच काय सांगतात ते. What I'm telling you, पण मला तुम्हाला only to bless you, your man of God is called. जर तुम्ही देवाच्या सेवकाचं ऐकलं ना, तुम्ही आशीर्वाद घ्या. Whatever comes from your man of God, जे share. काही तुमच्या पालकाकडून, तुमच्या देवाच्या सेवकाकडून येणार आहे ना तुमच्याकडे, You must do whether you like or not. तुम्हाला आवडतो वा न आवडतो, Definitely you will be blessed. तुम्ही निश्चित सांगतो तुम्ही आशीर्वादित होणार. I'm encouraging you tonight. आज तुम्हाला मी उत्तेजन देत आहे. I'm encouraging this morning. आज सकाळी मी तुम्हाला उत्तेजन देत आहे. Let's all stand up. यावेळेस आपल्या जागेवर उभं राहू. आपण आपल्या जागेवर उभं राहू. सगळ्यांनी प्रार्थना Church करा. must be a holy church. म्हणून मंडळीने स्वतःला पवित्र You must be करा. a holy living church. म्हणून तुम्ही स्वतः मंडळीला पवित्र करणे गरजेचं You आहे. must be a holy person. तुम्ही स्वतः पवित्र असणं गरजेचं आहे. You must live like Him. तुम्ही त्याच्यासारखं जगलं गरजेचं आहे. You must be a worshiping person. तुम्ही देवाची आराधना करणारे लोक असणं गरजेचं आहे. You must be a gospel preacher. तुम्ही देवाचे सुवार्थ सांगणारे लोक असणं You गरजेचं आहे. must have a fellowship in your church. तुम्ही सहभागितेला येणारे लोक असणं गरजेचं आहे. Close your eyes and या सर्वांनी आपले डोळे बंद करा. your church must be a witnessing church. तुमची मंडळी साक्ष निर्माण करणारी मंडळी असणं गरजेचं आहे. And also church, we have to give to God's ministry, God's work. अजून दुसरी गोष्ट, मंडळीने देवाला देणारी मंडळी असणं गरजेचं आहे. Oh, 500 rupees or 300, 5,000 rupees. Don't ever think that. लक्षात ठेवा, माझ्याकडे आज 500 रुपये, ते 100 रुपये, 5,000 रुपये, पैशाचा विचार करू नका You देता. are giving to God. ज्यावेळेस तुम्ही देता ना, तुम्ही देवाला देता. As you give, God will give you double. जसं देवाला तुम्ही देता ना, देव तुम्हाला दुप्पटीने द्यायला सुरुवात करेल. God want to do something in your life. आज सकाळी देवाला तुमच्या जीवनामध्ये काहीतरी वेगळं करायचं God आहे. want to bless you. देवाची इच्छा तुम्हाला आशीर्वादित God करायचं want to आहे. see you as a blessing. देवाची इच्छा आहे की तुम्हाला एक आशीर्वाद म्हणून निर्माण करायचं आहे. Try to live holy. म्हणून पवित्रतेचं जीवन जगायला तयार राहा. Be limit in all things. प्रत्येक गोष्टीवरती मर्यादा ठेवा. Be very godly man and woman. म्हणून दैवी मुलगी आणि दैवी मुलगा स्वतःला बनवा. God's likeness, it must represent देवाचा स्वभावासारखे स्वतःला बनवा. Precious Heavenly Father, we want to thank you, Lord. पवित्र आणि सामर्थ्यशाली पिता, या सकाळी मी तुला धन्यवाद देत I आहे. pray for this church in the name of Jesus. या मंडळीसाठी मी येशूच्या सामर्थ्यशाली नावामध्ये प्रार्थना करत आहे. The church must be a holy church. ही मंडळी पवित्र मंडळी हवी आहे. This church must be a living church in the name of ही Jesus. मंडळी ही येशूच्या नावामध्ये एक जिवंत मंडळी तू तयार कर. This church is going to shape the nations in the days to come. Shape the nations in the days to ही come. मंडळी अशी मंडळी बनव की जी राष्ट्रांना जाऊन तुझं वचन सांगेल. Father, I pray that this church is going to be a giving church in मी the त्याची name of प्रार्थना करत आहे, ही मंडळी देणारी मंडळी बनव. This church is a model. ही मंडळी अशी मंडळी बनव की जी इतरांसाठी एक मॉडेल असेल, इतरांवर प्रभाव पाडणारी मंडळी असेल. Bless them in the name of Jesus. आज सकाळी येशूच्या नावाच्या मंडळीला मी आशीर्वाद देत असं करत आहे. Or let them have a heart to build
build the church, Lord. Let them come together to do something in the name of Jesus. प्रभू असं बनव यांना की ते एकत्र येतील आणि तुझ्यासाठी एक मंदिर बांध. Not to destroy, but to do something to improve this church in the name. प्रभू यांना असं बनव की हे तोडणारे नव्हे तर प्रभू हे बांधणारे यांना बनव प्रभू. Thank you, Lord, that you are going to pour out your spirit of धन्यवाद येशू, धन्यवाद येशू की आज प्रत्येकाच्या जीवनावर तू पवित्र आत्म्याचा वर्षाव Let them केला आहे. stand for you in the name of Jesus. म्हणून आज सकाळी ते उभे राहिले असताना Let them see miracles, wonders in their life. म्हणून आज This त्यांच्या church, जीवनामध्ये आज चिन्ह चमत्कार अद्भुत गोष्टी मी मोकळ्या this आहेत. church only miracles are going to happen. In Jesus' mighty name. आज प्रत्येकाच्या जीवनामध्ये आज चिन्ह चमत्कार मी मोकळे करत आहे. Mighty miracles are going to happen in this church in the name of महान चमत्कार या मंडळीतल्या लोकांमध्ये व्हायला लागणार आहे. Glory of God is going to manifest in this church in the name of Jesus. देवाचं गौरव तुमच्यामध्ये यायला सुरुवात होणार आहे. Mighty things are going to happen. महान आणि महान गोष्टी तुमच्या जीवनात घडणार आहेत. Wonderful things are going to happen. महान गोष्टी तुमच्या जीवनामध्ये व्हायला I सुरुवात होणार proclaim आहे. the every financial doors is open in the name of Jesus. येशूच्या नावामध्ये मी त्या सगळ्या गोष्टीला आज्ञा करते की ज्या पैशाचे आशीर्वाद अडकलेले आहेत पैशाचे आशीर्वाद मोकळे होते येशूच्या Every नावामध्ये. financial curses, I cancel it in the name of Jesus. प्रत्येक आर्थिक अडचणी ज्या आहेत आर्थिक अडचणी त्या येशूच्या नावामध्ये मी हाकलून लावत आहे. Jesus' mighty name. येशूच्या महान नावामध्ये Amen. आमेन आमेन.